पावसाची वाट पाहणाऱ्या राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे। रविवारी महाराष्ट्रात मान्सून दाखल झालं असून हवामान खात्यानं रविवारी याची अधिकृत घोषणा केली। यावर्षी मान्सून अपेक्षित तारखेच्या 12 दिवस आधी राज्यात पोहोचलंय। महाराष्ट्रात ज्या वेगानं मान्सून पोहोचलंय ते पाहता येत्या काही दिवसात तो विदर्भात देखील दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सून लवकरच दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरवर्षी 7 जूनच्या सुमारास राज्यात मान्सून दाखल होतो। शनिवारी केरळमध्ये पोहोचणारा मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याकरता 1 ते 2 दिवस लागतील असा अंदाज होता। मात्र यावर्षी अनुकूल हवामानामुळे मान्सून काही तासातच म्हणजे रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला। ही माहिती देताना हवामान विभागानं सांगितलं की रविवार 25 मे रोजी नैऋत्य मान्सून पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटकचा काही भाग, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राचा काही भाग तसंच पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि मिझोरम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात दाखल झाला। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे। त्यामुळे हवामान विभागानं पुढील 2 ते 3 दिवस राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। हवामान विभागाच्या मते 26, 27 आणि 28 मे रोजी विदर्भात मुसळधार पाऊस पडेल। यासोबतच पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर, सिंधुदुर्ग आणि सातारा इथेही पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे।